पण खरंच सारंग सर, त्याला आता अशी शिक्षा झाली आहे ना की तो पुन्हा त्याच्या बायकोवर हात उचलण्याचा हिम्मतच करणार नाही. घे वा वा सुशीलाताई, एक नंबर केस सॉल्व केली बघा. या तोंड गोड करतो. हा ए छान आहे. घ्या बघ, ताईंनी केस सॉल्व केली, पण तू तू माझी केस सॉल्व नाही करत आहेस. तुझी कुठली केस आता? मला बाईक हवी आहे, मागे बसायला बाई हवी आहे, बाईक हवी आहे, आणि दोघं भिजू नये म्हणून रेनकोट पाहिजे. कसं आहे, पाऊस पडला की तोच रेनकोट आम्ही दोघं काय पॉपकॉर्न खाणार. बघ ना कसं रेनकोट, पाऊस, चहा आणि भंडार बायको, यातलं कॉम्बिनेशन आहे. सारंग सर, पण खरंच ह्या सगळ्याचं क्रेडिट तुम्हाला जातं. तुम्ही जर तिला समजावलं नसतं ना तर तिने पोलिसात तक्रार करण्याची हिंमतच दाखवली नसती. बघा, माझ्या मुलीला पण माझी स्तुती सहन नाही होत. नका करू स्तुती. हा बाळा बोल. बाबा, आमच्या गाण्याच्या क्लासचा ना एक मस्त पावसाळी कॅम्प आणि लहान ट्रिप जायची ठरली आहे. मला पण जायचंय, प्लीज तू यासाठी परमिशन दे ना. हा, घरी आल्यावर बोलू आपण. घरी आल्यावर बोलूच, पण एक मोठी गडबड झाली इकडे. काय गडबड झाली? टीचरांनी आमच्या सगळ्यांना एक फॉर्म दिलाय, त्याच्यावर आई आणि बाबाची दोघांची सही आणून द्यायची आहे. हा मग? अरे पण बाबा, मला आई कुठे? त्यांना मी सांगू का मला आई नाहीये म्हणून? मी जर त्यांना असं सांगितलं तर ते माझ्यावर रागवणार नाही ना? कारण मला आठवतंय त्या दिवशी आम्ही आलो होतो ना फॉर्म भरायला, तेव्हा अमृता काकूने आई म्हणून सही दिली होती. मी जर त्यांना हे सांगितलं तर त्या मला खोटारडी समजतील. थांब थांब ओवी, थांब. काय करू नकोस. थांब, मी येतो तिकडे. तिकडे आल्यावर बघू काय करायचं ते. बाय. काय झालं सारंग सर? ओवीचा फोन होता ना, काही प्रॉब्लेम झालाय का? वहिनी, एक मदत लागेल तुमची. नाही नका म्हणू. सारंग सर, पण अशी तुम्हाला काय मदत हवी आहे की तुम्हाला इतकं टेन्शन आलंय? वहिनी, तुम्हाला माझी बायको बनावं लागेल. काय? स्वतःची सोय कर. थांब रे. होवी, मी माझं काम एकदम परफेक्ट केलं असतं बघ. आजोबांना मध्ये घालून आपला प्लॅन एकदम सक्सेसफुल केला असतो. आता पुढची जबाबदारी तुझी असते. जबाबदारी? कसली जबाबदारी? गोवी, म्हणजे तुला कोणत्याही परिस्थितीत तुझ्या बाबांना या पिकनिकला घेऊन यावंच लागतं की ग. त्याशिवाय आपला प्लॅन पूर्ण होणार नसतो. अभि, तू त्याची अजिबात काळजी करू नकोस रे. बाबाला कसं तयार करायचं हे मला माहितीये. मी जर त्याच्याकडे हट्ट केला, रडले, तर तो मला कधीच नाही म्हणत नाही. पण ओवी, आपण एक गोष्ट विसरलोच असतो की ग. आता काय विसरलो आपण? अगं ओवी, आपण जो पिकनिकचा प्लॅन केला असतो त्यामध्ये फक्त लहान मुलांनाच यायला परवानगी असते की ग. पालकांना यायला परवानगी नसते बघ. मग तुझे बाबा कसे येणार म्हणतो मी? अरे हो, हा विचार माझ्या डोक्यातच आला